कला दर्पण न्यूज। माणसाने वाईट आचार विचारांची होळी करून आयुष्याचा उपयोग सद्गुणांच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहे। भौतिक उन्नतीची ओढ स्वाभाविक असली तरीही समाधानी आणि आनंदी जीवनासाठी आध्यात्मिक ओढ असणे आवश्यक आहे। सद्विचार ऐकल्याने आणि चांगल्या वाचनाने सद्विचार स्थिर होतात। सद्विचारांचे चिंतन घडल्यास त्यांचे संवर्धन होते आणि दुर्विचारांची होळी होते, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले। ते आडी तालुका निपाणी येथील संजीवन नगरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने फाल्गुन पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करण्यात आला। यावेळी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। रात्री 7:30 वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, शेतामध्ये जे नको असलेले तृण असते ते काढून नष्ट केले जाते, त्यानंतर त्या जमिनीत पीक वाढवले जाते। त्याप्रमाणे वाईट गोष्टी सोडून देऊन चांगले सद्गुण वाढवले पाहिजे। भौतिक दृष्टीने उन्नती साधली असली तरीही भक्ती भावना ठेवून चांगल्या गुणांचे संवर्धन करणे आवश्यक आहे। उन्नतीची उंची गाठली असतानाही पाय जमिनीवरच असावेत। येथे येणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये अब्जाधीश कोट्याधीश उद्योगपती भौतिक उन्नती साधलेले असून आध्यात्मिक उन्नती संवर्धनातही ते अग्रेसर आहेत। यातून सर्वसामान्यांनीही बोध घ्यावा। साधा नदीचा प्रवाह ओलांडतानाही कष्टाने प्रयत्न करावे लागतात। जीवनात येणाऱ्या अनेक विपत्तींच्या नद्या ओलांडल्याशिवाय उन्नतीचा मार्ग सापडत नाही। सध्याच्या काळात नदीवर पूल बांधले जातात, त्याप्रमाणे चांगले उपाय सेतुरूप काम करतात। सीता अवतारी श्रीराम प्रभूंची पत्नी, अयोध्येचा राजा दशरथ यांची सून, राजा जनकाची पुत्री असूनही तिने जीवनात अतिशय दुःख भोगले। तिने जीवन संपवण्याचा विचार नाही केला, धैर्याने जीवनात मार्ग काढला। सीता खचली नाही म्हणून तिला देवी म्हणतात। जे धैर्याने सन्मार्गाने पुढे पुढे जात राहतात त्यांना जगात लोक मानत असतात। देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये जीडीपी, जीएनपी, जीपीआय, दरडोई उत्पन्न, आयात निर्यात वाढ, खरेदी करण्याची शक्ती वाढ इत्यादी आर्थिक दर्शके आहेत। हे आर्थिक विकासाचे द्योतक चांगले पाहिजेत। जशी आर्थिक विकासाची भौतिक लक्षणे चांगली पाहिजे, तसे आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक शुभगुणांचे संवर्धन होणे आवश्यक आहे। एक राजा साधूच्या आश्रमात आला। तेथे साधूने राजाचे व त्याच्या सैन्याचे स्वागत करून त्यांची चांगली सोय केली। तेव्हा राजाने उत्सुकतेपोटी साधूला विचारले, आश्रम जंगलात असूनही इतके आदरातिथ्य कसे करू शकता? तेव्हा साधूने आपल्याकडे सोने बनवण्याची विद्या असल्याचे सांगितले। राजाने साधूकडे सोने बनवण्याची विद्या शिकवण्याची विनंती केली। तेव्हा साधूने त्यासाठी 2 महिने आश्रमात राहण्याची राजाला विनंती केली। आश्रमात साधू इतर विद्यार्थ्यांसह राजाला दररोज आध्यात्मिक बोध करू लागले। शेवटी 2 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर साधूने राजाला सोने बनवण्याची विद्या देण्यासाठी जवळ बोलवले। तेव्हा राजा म्हणाला, अध्यात्म ज्ञानाने माझ्या जीवनाचे सोने झाले आहे। मला आता सोने बनवण्याची विद्या नको। चांगला बोध मिळाला की आध्यात्मिक ओढ वाढते। त्याप्रमाणे राजाची आध्यात्मिक ओढ वाढली आणि आध्यात्मिक उन्नती झाली। सद्विचार ऐकल्याने आणि वाचल्याने आध्यात्मिक विचार स्थिर होतात। अतिलोभ, अतिहाव यामुळे समाधान मिळत नाही। समाधानाचा गुण वाढवावा लागतो आणि समाधान टिकवावे लागते। चांगल्या राजांचा आदर्श ठेवला जावा। हिटलर सारख्यांचा आदर्श कोणी ठेवू नये। माणसाकडे हजारो एकर जमीन असली तरीही अंत्यविधीसाठी थोडीच जागा लागते। मृत्यूनंतर ज्ञान व पुण्य सोबत येत असते। धन मिळवावे पण त्याला मर्यादा असते। ज्ञान व पुण्याने समाधान मिळत असते। आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत समाधान मानणे आवश्यक आहे। समाधानी असत नाहीत त्यांच्यासाठी सुखाचा दिवस उगवत नाही। त्यांच्या जीवनामध्ये तणाव अधिक मात्रेत असतो। आनंदी असणे यालाच मोक्ष म्हणतात। ज्ञानाला मोक्षासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नसते।
एका स्थानातून दुसरीकडे जाणे म्हणजे मोक्ष नव्हे. मुक्ती म्हणजे केवळ आनंद अवस्थेमध्ये राहणे होय. जीवित माणूसही मुक्तावस्थेत राहू शकतो. त्यासाठी सद्गुणांची वाढ करणे आवश्यक आहे. निष्ठा भक्ती वाढवायला पाहिजे. वादळाने अर्धे छप्पर उडून गेल्यानंतर एक व्यक्ती पुन्हा पुन्हा माझे अर्धे छप्पर उडाले अशी तक्रार करत होता. तेव्हा एका साधूने त्याला अर्धे छप्पर आहे त्याबद्दल आभार मानावे असे सांगितले. ज्यांच्याकडे राहण्यासाठी छप्परच नाही त्यांच्याकडे पाहून असलेल्या अर्ध्या छपराविषयी समाधान व्यक्त करण्याविषयी सांगितले. यातून माणसाने नकारात्मक विचार करू नये. सगळी संपत्ती संपली तरी हरकत नाही, त्यामुळे सर्व गेले असे म्हटले जात नाही. मात्र चारित्र्य गेले तर सर्व गेले असे म्हटले जाते. आजही अनेक लोक फुटपाथवर जीवन व्यतीत करत आहेत. आपल्याकडे असलेल्या गोष्टींविषयी आभार मानावे, सद्गुण वाढवावेत. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नये असे सांगितले. यावेळी भगवानराव मगदुम बेंगलोर यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी बेळगाव धर्मादाय विभागात काम केलेले असिस्टंट कमिशनर रवी कोटरगस्ती, कोल्हापूर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूराव देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, गोल्डन फ्युचरचे प्रमुख सर्जेराव पाटील, रचना मोरे कोल्हापूर, MP पाटील कावणेकर, विदिशा खोत बोरगाववाडी, सचिन माळी तासगाव, पांडुरंग पाटील नाधवडे, तेजानंद मोरे आलास, प्रमोद चौगुले म्हाकवे, श्री शैल्य बोरगुले हमीदवाडा, स्कॉलरशिप परीक्षेत महाराष्ट्रात 5वा क्रमांक आल्याबद्दल समर्थ संदीप बोडके पिंपळगाव बुद्रुक याचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संभाजीनगर, नाशिक, बीड, लातूर, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला. भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55. कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9. व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33. निशुल्क फोन क्रमांक 1064. ईमेल dyspsab kolhapur@gmail.com. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.